घडले गेल्या अनेक सामन्यात नाणेफेक जिंकलेली ती जय भवानी मोरनी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी पाचारण करण्यात आलेले ते एनसीसी निवळी संघाला आज दोन्ही संघ बलाढ्य असे दिसत आहेत. निश्चितच आमचे सहकारी समालोचक प्रवीणजी शिंदे आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा माईक हातामध्ये घ्यायचं आणि या सामन्याला चुरस रंगत निर्माण करण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे. कारण तुम्ही या पंचकृषीतील एक नामांकित असे समालोचक आणि सलग गेल्या अनेक स्पर्धांमध्ये समालोचनाची कामगिरी अतिशय निर्णायकरित्या उत्कृष्टरित्या सादर करताय. आमचा खूप मोठा असा गॅप पडलेला आहे आणि या मोठ्या गॅप नंतर आम्ही समालोचित दुरास पार पाडतोय. वेळाभावी आम्हाला आमच्या वैयक्तिक कामानिमित्त स्पर्धांना भेटी देता येत नाहीत. समालोचनाची आमची आवड आम्हाला जोपासता येत नाही. परंतु निश्चितच आमचे सहकारी समालोचक जे ज्येष्ठ असे समालोचक राहिलेले आहेत त्यांचा आम्ही नामोल्लेख जरूर करू. ते सन्माननीय किसनजी निवळे साहेब आणि त्यासमवेत कुलजी भोसले साहेब. सलामीचा षटक घेऊन वॉर्मअप करताना दिसतोय का स्वतः कर्णधार मिलिंद. स्ट्राइक एंडला फलंदाज दशरथ आणि नॉन स्ट्राइक एंडला तो फलंदाज आदित्य. दोन्ही मातबर संघादरम्यान रंगणारा सामना. एका बाजूला आपण पाहतोय एनसीसी निवडून विपक्ष यजमान संघ जय भवानी मोरडी आणि या मोरडीतील हुकमी एक्का आपण पाहतोय स्वतः कर्णधार मिलिंद त्यासमवेत किशोर शिंदे, किरण मोरे, संदेश शिंदे. एक नामांकित अशा फलंदाजीचा गोलंदाजीचा कणा असलेला हा संघ. पहिला चेंडू येतो जातो सीमारेषे पार चौकार. सुरेख असा फटका दशरथ त्याच्या बॅटच्या पट्ट्यात. कारण पहिल्या चेंडूवर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू काढलेला आहे सीमारेषे पार चौकारच्या स्वरूपात. आपल्या वैयक्तिक धावांचं त्याचप्रमाणे संघाच्या धावांचं खातं सुद्धा खोलले ते दशरथ बँडेज फटका. मी मगाशीच आपल्याला म्हणलं होतं की ऑफ साईडला सुरेखाचे फटके पाहायला मिळतात दशरथचे. आणि हा पुढचा चेंडू गोडलेच पहाडवरून उसळी घेतोय. चेंडू जातो उसळी घेऊन थेट यष्टीरक्षक संदेशाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि दुसरा चेंडू निर्धाव करण्यात यश मिळतंय मिलिंदला. एक तेरी तो एक मेरी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद टू दशरथ आणि हा पुन्हा एकदा चेंडू जातोय. आधी चेंडू घालवतोय क्षेत्ररक्षकाने ते लोण्याचा गोळा सोडलेला आहे आणि जीवन दान दिलेला आहे ते फलंदाज दशरथ याला. दरम्यान इथे जेल सोडलेला आहे तो व ते उत्तम याच्या हातामधून हा लोण्याचा गोळा सुटलेला आहे. कारण एक मोठं जीवन दान पाहायला मिळतंय. दशरथ निश्चितच या चेंडूवर माघारी परतला परंतु इथे क्षेत्ररक्षण थोडासा बदल करताना दिसतोय मिलिंद. कारण आलेला नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्या प्रकारे स्क्वेअर लेगचा राजा म्हणून ओळखला जायचं राजू उतेकर एक अतिशय नामांकित असे फलंदाज एनसी निवडी संघाचे आणि त्यांचा चिरंजीव. आणि हा चेंडू सुद्धा त्याच प्रकारे आपल्या वडिलांच्या फलंदाजीचं गुण दर्शन दाखवताना इथे आदित्य कोण विसरेला राजू उतेकर यांचा परफॉर्मन्स. स्क्वेअर लेगचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूरवरचा चेंडू स्क्वेअर लेग साइडला षटकार हाताळण्याची त्यांची क्षमता होती. त्याच प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते आदित्य याच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 मध्ये. काल आमचे सहकारी समालोचक प्रवीणजी शिंदे आम्हाला कळतात की मोरनी बी विपक्ष निवडी बी या दोन्ही संघादरम्यान सामना झाला होता परंतु इथे चेंडू केला होता क्षेत्ररक्षकांनी. हा पुन्हा एकदा जेल सुटतोय. तो दोन्ही नामांकित असे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय किरण आणि मनोहर यांच्या माध्यमातून दोघांचं कॉलिंग मध्ये गफलत झाले. कारण निश्चितच इथे कॉलिंगची आवश्यकता होती. तू घेतो का मी घेतो. चेंडू गेलाय धरणी मातेला मिळाला आणि निश्चितच सलग
या दोन्ही फलंदाजांना सलामीच्या फलंदाजांना जीवन दान लाभलेलं आहे. निश्चितच सुरेख गोलंदाजी तर म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ का पाहायला मिळत नाही. हा चेंडू स्टेप आउट करून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आदित्याचा फसलेला आहे आणि माघारी परतलेला आहे. आदित्य सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मिलिंदची. दरम्यान इथे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं ते सागर शिंदे यांच्या करता सन्मान्य दिलीपजी शिंदे यांच्या मार्फत या सुरेख अशा कॅच करता, सुरेख अशा जेल करता 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे ते दिलीपजी शिंदे यांच्या मार्फत. कारण सलग सलामीचे दोन्ही फलंदाज माघार परतले असते, परंतु कच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती एका बाजूला आपण पाहतोय मिलिंद याच्या माध्यमातून स्वतः कर्णधार सुरेख अशी कामगिरी आपल्या संघाकरता पार पाडताना. हे पहिलं षटक P1चं पहिलं षटक हाताळताना 11 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे, परंतु ज्या इथे थोडंसं निश्चितच बदललं असतं. अवघ्या 7 ते 8 धावा गेल्या असत्या आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळालं असतं, परंतु दुरुस्त आहे. सुरेख अशी जेल आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. निश्चितच 200 रुपयाचं पारितोषिक देऊन गेलेलं आहे. दरम्यान नवीन फलंदाज आपण पाहतोय. ही जर जोडी आपण पाहिली तर मागच्या जी 10 वर्षापासूनची आपण पाहतोय ती सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ती दशरथ आणि वसंत याच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आला तो सलामीचा फलंदाज दशरथ, नॉन स्ट्राईक एंडला आले नवीन फलंदाज आदित्याची जागा घेण्यासाठी तो एक हुकमी फलंदाज आणि अतिशय अनुभवी असा फलंदाज वसंत निवळे. आणि निश्चितच वसंत ब्रँडेड आपल्याला ऑफ साइडला फटके निश्चितच पाहायला मिळतील. दरम्यान वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी दुसरं षटक हाताळत होतो गोलंदाज किरण. थोडीशी व्यूहरचना बदलताना जयभवानी मोरनी संघाने सुरेख असा चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी थेट स्थिरावली ती यष्टिरक्षा हातामध्ये आणि सुरेख सुरुवात निश्चितच म्हणता येईल ती जय भवानी मोरनी संघाकरता किरण याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली ती 1 बाद 11. किरण 2 दशरथ आणि हा चेंडू निर्धाव करण्यात यश मिळतंय. माफ करा, आम्हाला पंच कळत आहेत की वाईट चेंडू अवांतर स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर देऊन गेलेली ती एनसीसी निवडी संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 12. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसरा चेंडूवर वाईटच्या स्वरूपात आणि हा चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि इथे सुरेख असा प्रयत्न आपल्याला उत्तम याच्या माध्यमातून. परंतु निश्चितच जेलचा प्रयत्न काय मिळाला नाही. इथे जेल टिपता आला असता कारण उंची सुरेख अशी होती, परंतु 6 धावा रोखण्याचा प्रयत्न इथे उत्तम याच्या माध्यमातून. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दरम्यान सुरेख असा प्रयत्न उत्तम याच्या माध्यमातून अवघ्या एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ते दश त्याला 2 काढल्या, माफ करा 2 धावा. एकच धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी यॉर्कर लेंथ जड़ में रखा हुआ टिप्पा यहाँ पे आणि सुरेख गोलंदाजीवर सुरेख क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज किरण याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. धावसंख्येला स्थिर इथे ब्रेक मिळतोय. धावसंख्या स्थिरावली ती 13 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू जमिनीलगत पटकावलेला चेंडू आणि वसंत याची थोडीशी संत अशी खेळी, कारण निश्चितच त्याला माहिती आहे अजून 2 षटके शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये जरी आपण मैदानावर राहिलो निश्चितच अजूनही आपण 30 ते 40 धावा पटकावू शकतो आणि ही
क्षमता या दोन्ही फलंदाजाच्या हातामध्ये मनगटामध्ये निश्चितच आहे, परंतु गोलंदाजी आपण पाहतोय धारदार अशी गोलंदाजी किरणाच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू, चेंडू जातो सीमा रेषे पार, दन 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 षटकार. जर एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 गडी बाद 11 आणि आता दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 बाद 20 म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी राखलेली आहे ती एनसीसी निवळ्या संघाने. आता या पुढच्या 2 षटकात निश्चितच एक 30 ते 40 धावा पटकावण्याचं आव्हान असणार आहे, कारण दोन्ही मातबर असे गोलंदाज होते. एका बाजूला आपण पाहिलं होतं तर मिलिंद याने निश्चितच त्याला निश्चितच माहिती आहे की या निवळ संघाचे प्लस मायनस पॉइंट त्या प्रकारे दरवेळेला आपण पाहतो गेल्या अनेक सामन्यांमध्ये किरण हा P1चं षटक हाताळण्यास यायचा, परंतु इथे त्यांनी व्यवस्था बदलली जयभावनी बोर्णी संघाने आणि स्वतः कर्णधार मिलिंद शिंदे याला पहिले षटक हाताळताना दुसरं षटक हाताळलं ते किरणने. दोघांनी सुरेख षटक हाताळली, परंतु थोडीशी जर क्षेत्ररक्षणाची साथ लाभली असती तर हीच धावसंख्या आपल्याला कुठेतरी 12-13 कडे पाहायला मिळाली असती. उत्तम उत्तम टू वसंत आणि हा वसंत बँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की सलग पहिले 2 षटक सुरेख असा मारा पाहायला मिळाला होता, परंतु या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर उत्तम याच्या गोलंदाजीवर वसंत याने षटकार फटकवला आहे आणि निश्चितच दर्शक फलंदाजीच्या लईत परतताना दिसतात. वसंत आणि प्रत्येकी 1 षटकारांशी फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी सुरेख चेंडू तिपाळाची देतोय वसंत बॅक टू पॅव्हेलियन. डीजे निश्चितच एक तेरी तो एक मेरी असं म्हणतोय गोलंदाज उत्तम, कारण पहिल्या चेंडूवर वसंतने एक घणाघाती घाव घातला होता धावांकरिता, परंतु दुसऱ्या चेंडूवर यॉर्कर लेन डिलिव्हरी यॉर्क झाला आणि तिपळाची तोडून मागे परततोय फलंदाज वसंत. वैयक्तिक 7 धावांवर सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. दशरथ अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाय. नवीन फलंदाज आलेला आहे वसंत याची जागा घेण्याकरिता अशा करण, कारण एक भली मोठी अशी फलंदाजाची फळी त्यांच्याकडे उपलब्ध आहे ती एनसीसी निवळी संघ. अजूनही राकेश आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये, राकेश आणि कल्पेश अजूनही सुद्धा आहेत. त्या समोर निश्चितच अमृत याचा राम तडाख आपल्याला पाहायला मिळेल, कारण गेल्या अनेक सामन्यात आपण पाहतोय अमृताच्या माध्यमातून सुद्धा सुरेख अशी फलंदाजी पाहिली आहे. उत्तम आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक मोठा आघात दिलेला आहे एनसीसी निवळी संघाला आणि माघारी परतवलंय वसंत सारख्या एक नामांकित अनुभवी अशा फलंदाजाला. धावसंख्येला थोडं ब्रेक मिळतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 बाद 26. केदारनाथ अक्कालपे ए विपक्ष केदारेश्वर पिंपरी ए या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या नाणेफेकीच्याकडे यायचं आहे यापुढील सामना दरम्यान. हा चेंडू खाली होतोय क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल इथे मनोहर याच्या माध्यमातून आणि ते तिसरा हाता बघतोय मोठा हाता म्हणता येईल इथे करण बॅक टू पॅव्हेलियन. डीजे
सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले आहेत. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद, असे 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजून 3 चेंडू शिल्लक, परंतु इथे हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे ती उत्तम. याला सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आले आहे. या अगोदरच्या चेंडूवर वसंत निवळे सारख्या फलंदाजाला त्रिपाचित करून माघारी परतवले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर जर विकेट हॅट्रिक झाली तर राजारामजी मोरे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, त्यासमोर दिलीपजी शिंदे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. आणि इथे पाहूया विकेट हॅट्रिक होते का. स्ट्रॉंग अपील आणि ते गडी बाद होतोय. राकेश निवळे बॅक टू पॅवेन. निश्चितच इथे सुरेख परफॉर्मन्स उत्तम शिंदेच्या माध्यमातून. सुवर्ण हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साधलेली ती उत्तम याने आणि तिने मातबर फलंदाजांना माघारी परतवले ते उत्तम याने. उत्तम टू कल्पेश आणि हा चेंडू सुद्धा सुरेख असा चेंडू आणि ते धावबाची संधी सुद्धा होती, परंतु सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला. यष्टीरक्षण मिलिंद याच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या होत्या त्या 20, परंतु इथे ज्या षटकांची अपेक्षा होती की या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या रचण्यात यश मिळेल एनसीसी निवडी संघाला, परंतु तिथेच ब्रेक मिळालेला आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी षटकार केला परंतु पुढच्या सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव. पुढचा चेंडू सुरेख असा फटका आणि चेंडू जातोय डीप पॉइंटच्या बाहेर सीमारेषे पार. चौकार. थँक्यू डीजे. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11, दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20 आणि तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31. म्हणजे 11 धावा देऊन 3 गडी बाद करण्यात यश मिळालेले आहे ते उत्तम याला. आणि निश्चितच सुरेख गोलंदाजी आपण पाहिली ती, कारण हे शेवटची 2 षटक हाणामारीची षटक आणि या दोन्ही षटक निश्चितच आणि निश्चितच वसंत यांनी दाखवलं होतं की पहिल्या चेंडूवर षटकार पटकावून एक विशाल अशी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न, परंतु ज्या षटकावर त्यांना धावा करायची होता त्या षटकात विकेट हॅट्रिकनिशी गडी बाद झालेले 3 ते एनसीसी निवडी संघाचे. एक अतिशय नावाजलेला अष्टपैलू असा खेळाडू किशोर निर्णायक षटक हाताळताना जय भवानी मोरली संघाकरता आणि चेंडू जातो इथे स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमारेषे पार. चौकार. सहाव्या क्रमांकावर येऊन कल्पेशच्या माध्यमातून सुरेख असा चौकार. किशोर 2 आणि हा पुढचा चेंडू पुन्हा येतो चेंडू सीमारेषे पार. षटकार.
निश्चितच हळदीचं गाणं इथं पाहायला मिळतंय आणि इथे आपण सामना पाहिला तर भाऊजी विपक्ष मेवणे असा सामना पाहायला मिळतोय. मेवणे मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे, कारण गोलंदाजी करतोय भाऊजी आणि फलंदाजी करतोय मेवणा अल्पेश कल्पेश. दोघे मेवणेच कल्पेश आणि अल्पेश, परंतु मोठे बंधू कल्पेश इथे फलंदाजीचा कणा सांभाळतात. एक षटकाराने एक चौकारानिशी 10 धावांवर फलंदाजी करतात आणि या वेग मिळालेल्या धावसंख्येला थोडासा एक्सलेटरवर पाय देतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचतात ती 41. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. भाऊजींचा यथोचित सन्मान राखला जातो तो मेवण्यांकडून, कारण निश्चितच मेवणे आलेले आहेत ते भाऊजींच्या गावामध्ये. इथे आपण जर पाहिलं तर एनसीसी निवळी संघाचे निवळी गावचे इथे 4-4 जावळे खेळायला मिळतात. एका बाजूला संदेश, किशोर, मिलिंद, आणि आज इथे पाहूया गडी बाद होतोय. निश्चितच एक विस्फोटक अशी खेळी साकारलेली आहे ती कल्पेशाने आणि वैयक्तिक 4 चेंडूचा सामना करताना 16 धावा पटकावलेल्या आहेत आणि निश्चितच जिथे धावसंख्येला खीळ मिळाली होती तिथे एक्सलेटरवर पाय दिलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती 47 धावसंख्येवर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच सुरेख अशी फलंदाजी कल्पेशाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार, सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि 4थ्या चेंडूवर बाद होऊन माघारी परततोय किशोर. बॅट्समनचं नाव कळवा. प्रमोद. नवीन फलंदाज कल्पेशाची जागा घेण्यासाठी आलेला तो प्रमोद. सुरेख आपण फलंदाजी पाहिली ती कल्पेशाच्या माध्यमातून. वेल बॅट कल्पेश, कारण जिथे एक्सलेटर द्यायची गरज होती निश्चितच तू एक्सलेटरवर पाय दिलायस आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 47. निश्चितच या स्पर्धेतील हा सामना सुद्धा चुरशीचा होणार आहे. निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्यात रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळेल. किशोर 2 प्रमोद आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो. पाहूया सीमारेषे लगत गपलत होते ती उत्तम याची परत एकदा, आणि त्या दरम्यान किती धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज? 3 धावा बहुधा पूर्ण करतात का? पंच आम्हाला कळवायचं आहे धावा पळून किती पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा. स्क्वेअर लेग पंच रोशनजी जाधव आम्हाला कळवतात 3 धावा पूर्ण करतात आणि निश्चितच धावसंख्येचं अर्धशतक झालेलं आहे. धावसंख्या फलकावर लागल्या आहेत त्या 50. 5 बाद 50. निश्चितच सन्माननीय रवींद्रजी शिंदे साहेब, वन विभाग महाराष्ट्रामध्ये कार्यरत सन्मानजी रवींद्रजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण आमच्या मंचावर येऊन आमच्या मंचाची शान वाढवायची आहे. आपला घरचा सामना आपण या सुरेख अशा आमच्या मंचावरून निश्चितच पाहू शकता. किशोर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दष्ट त्याला आणि हा दष्ट चेंडू जातो सीमारेषे पार, षटकार. फ्लॅट 6 आपण पाहतोय. दष्ट त्याच्या माध्यमातून एकेरी धुरा हाताळलेले फलंदाजीच्या सलामीला आलेला हा फलंदाज दष्ट त्याच्या माध्यमातून या 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 आणि 57 धावांचं आव्हान आहे ते जय भवानी मोरणी या संघाला. निश्चितच या सामना आपल्याला अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळेल यात कोणताही शंका नाही. तर दोन्ही बाजूला आपण पाहतोय दोन्ही मातबर असे संघ. निश्चितच उत्तम याने सुरेख अशी गोलंदाजी केली आहे, परंतु क्षेत्ररक्षणात गफलत झालेली आहे. ज्या ठिकाणी जर इथे कॅच निश्चितच हाताळला गेला असता, कॅच टिपला असता तर हा षटकार मिळाला नसता. म्हणजे हा गेम आहे तो जर आणि तरचा, परंतु निश्चितच गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. परंतु मैदानावर आगमन होते सन्माननीय रवींद्रजी शिंदे साहेब. केदारनाथ
अक्कलपे ए विपक्ष केदारेश्वर पिंपरी ए या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होत आहे. नाणेफेक करतील सन्माननीय राजारामजी आरिबा मोरे साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेक होत आहे. मी प्रवीणजी शिंदे यांना विनंती करते की आपण पाहुण्यांना सन्माननीय राजारामजी मोरे साहेब यांना टॉसबॉक्स मध्ये घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील पुढील सामना केदारनाथ 11 अक्कलपे ए विपक्ष केदारेश्वर पिंपरी ए. तर दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सन्माननीय समाजाचे माजी खजिनदार राजारामजी मोरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही यापुढील जो सामना होणार आहे केदारेश्वर पिंपरी ए विपक्ष केदार अक्कलपे ए या दोन्ही संघादरम्यान या दोन्ही मातब्बर संघादरम्यान आज सामना पाहतोय आपण कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धा. आणि या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन्ही मातब्बरचे संघ उभे टाकलेले आहेत. सरपंच चषक मोरणी 2025 मध्ये ज्या प्रकारे आपण गेली अनेक वर्ष आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील हे दोन्ही मातब्बरचे संघ एका बाजूला जयभवानी मोरणी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एनसीसी निवळी या दोन्ही मातब्बर संघादरम्यान इथे सामना रंगताना दिसतोय. सलामीचं षटक घेऊन या बहुधा गोलंदाज कल्पेश का आदित्य. टीम मीटिंग साठी वेळ घालू नका. पंच संदेशजी आणि रोशनजी आपणास विनंती की कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दरम्यान आज श्री वाघजाई महाकाली मंदिर मोरणी येथे कोयना पुनोसात मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघरच्या ठाणे विभागाची सुद्धा सभा आयोजित केलेली आहे. त्याच प्रकारे कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरची सुद्धा सभा आयोजित केलेली आहे. तरी जे कोणी पाहुणे मंडळी या सभेकरता आलेले असाल तर आपण सुद्धा ठीक 2 वाजता श्री वाघजाई महाकाली मंदिर जे आपल्या 16 गावचं देवस्थान आहे मोरणी येथे तिथे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. निश्चितच दरम्यान आपल्या या कोयना समाजातील जे कोणते खेळाडू आणि या खेळाडूंसोबत आलेले जे ग्रामस्थ असतील आपल्या जेवणाची भोजनाची उत्तम अशी व्यवस्था सन्माननीय सुरेशजी हुतेकर साहेब यांच्या घरी केलेली आहे. तरी आपण त्यांच्या घरी जाऊन गावामध्येच भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. कल्पेश टू मिलिंद पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर निश्चितच एका धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पर्यंत पाहूया. एका धावावर समाधान मानावं लागलंय. संदेश आणि मिलिंद दोन्ही जर आपण हे फलंदाज आपण पाहतोय सलामीचे जय भवानी मोरणी संघाकडून
हे दोन्ही निवळी गावचे जावई सुद्धा आहेत आणि पाहतोय आपण कल्पेशला गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू परंतु इथे धापाच्या स्वरूपात निश्चितच करतोय का पाहूया चेंडू निश्चितच यष्टांना वेधलेला आहे आणि माघारी पडतोय धावाच्या स्वरूपात माघारी परतोय तो संदेश निश्चितच इथे धाबाच्या स्वरूपात माघारी परतोय सुरेख गोलंदाजी पण पाहतोय कल्पेश याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर धाबाच्या स्वरूपात माघारी परतोय तो संदेश स्ट्राईक लावलेला फलंदाज मिलिंद जर या सामन्यात मिलिंद शेवटच्या षटकापर्यंत मैदानात राहिला तर निश्चितच त्या क्षणापर्यंत संधी असेल ती जयभवानी मोरणी संघाला या सामन्यात विजयी होण्याची पुढचा चेंडू लोअर फुलटॉ चेंडूचा येतो चित सन्मा 4 घेतलेला चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांकरता धावसंख्या धावून पोहोचते ती 5 या धावसंख्येवर 1 बाद 5 मैदानावर थोडस वादळ एक तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे पाहूया इथे वादळ कोणाचं निर्माण होतंय जयभवानी मोरणी संघाचं का एनसीसी निवळी संघाचं हा चेंडू सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू करण्यात यश मिळते गोलंदाज कल्पेशाला आणि थेट स्थिरावतो तो यष्टीरक्षक राकेश निवळेच्या माध्यमातून या क्रिकेटच्या पटलावर प्रवीण आपण पाहतो गेले अनेक वर्ष राकेश निवळे हा एक हुकमी यष्टीरक्षक आपण पाहतोय कारण गेले अनेक वर्ष सुरेख असा क्लोज किपिंग असो किंवा पाटिया यष्टीरक्षण असो सुरेख अशी कामगिरी राकेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय थोडीशी गपलत होते क्षेत्ररक्षक वसंतच्या माध्यमातून परंतु 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट होते स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे अवांतर चेंडू निर्धाव स्वरूपात जाणं त्यापेक्षा 1 धाव मिळालेली निश्चितच चांगली म्हणता येईल कारण धावसंख्या धावून पोहोचते 6 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू शिल्लक P1चा षटक हाताळताना सुरेख मारा आपल्याला पाहायला मिळतो ही कल्पेशाच्या माध्यमातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी चेंडू जातोय निर्धाव आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली होती 1 बाद 6 प्रति षटक 6 धावांची सरासरी राखलेली आहे समीकरण बदलतं इथे 18 चेंडू 51 धावा आणि आता इथे समीकरण बदलतं प्रति षटका मागे 17 धावांची आवश्यकता आहे आता इथे खतरा कोणाला निर्माण होतोय जयभवानी मोरणी संघाला का एनसीसी निवळी संघाला कारण म्हणतात ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी टिल द एंड ऑफ द बॉल शेवटचा चेंडू टाकेपर्यंत अनिश्चितता ही शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळून जाते कारण एका चेंडूवर 11 धावा सुद्धा पटकावल्या गेलेल्या आहेत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज प्रतीक एक नवोदित गोलंदाज आपण पाहतोय एक मागच्या 4-5 वर्षापासून आपण पाहतोय की सुरेख अशी गोलंदाजी प्रतीकाच्या माध्यमातून सुद्धा एनसीसी निवळी संघासाठी हाताळली जाते प्रतीक टू मिलिंद ज्या क्षणापर्यंत मिलिंद मैदानावर असेल निश्चितच सामन्यात चुरस निर्माण राहणार आहे
आणि हा चेंडू सुरेख कसा मारा पाहायला मिळतोय. एक वेगवान अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय ती प्रत्येकाच्या माध्यमातून. चेंडूचा टप्पा काय समजला नाही ते मिलिंदाला आणि निर्धाव चेंडू निघतोय. दरम्यान प्रतीक आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुढचा चेंडू हा सुद्धा जमिनीगत फटकावलेला चेंडू अवघी एकच धाव मिळेल त्या दरम्यान आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. इथे स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक लागला तर पुन्हा एकदा उत्तम नॉन स्ट्राईकला गेलेला फलंदाज मिलिंद, सलामीचा फलंदाज मिलिंद अजूनही वैयक्तिक 7 धावांवर फलंदाजी करतोय 5 चेंडू खेळताना. थोडीशी संत अशी खेळी मिलिंद याच्याकडून निश्चितच कधी अशा खेळीची अपेक्षा नसते परंतु विस्फोटक खेळी निश्चितच सादर करेल. आणि हा चेंडू जातोय आकाशी आणि चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक सुरेख असा जेल आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य याच्या माध्यमातून. थँक्यू डीजी. दरम्यान नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो पंकज. नवीन डाव्या हाताने फलंदाजी करणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज. निश्चितच विस्फोटक खेळीची आवश्यकता आहे ती जयभवानी मोरनी संघाला कारण सामन्यात चुरस संपवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येकाच्या माध्यमातून कारण सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या चेंडूवर एकेरी निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी. कृपया शाळेमध्ये ते खेळाडू आहेत तुम्ही चेंडू वारंवार मैदानामध्ये टाकायचा नाहीये. आपला चेंडू वारंवार मैदानात येतोय. पुढचा चेंडू परत नो चेंडू घोषित केलेला आहे आमचे पंच रोशनजी जाधव यांनी. साइड लाईन नो ओव्हर स्टेप. दरम्यान फ्रीट असणार आहे या चेंडूवर. कोणताही नो बॉल फ्रीट असणार आहे आणि एक सुवर्ण संधी आहे ती पंकजाला. या चेंडूवर जर षटकार चौकार पटकावला तर निश्चितच धावसंख्येचा जो एक्सलेटर थोडासा बसेल. आणि हा चेंडू जातोय पॉइंटच्या सीमालेशी लगत सीमा पार चौकार. दिलीपजी शिंदे यांच्या माध्यमातून. परंतु या अगोदर सुद्धा उत्तमला षटकार हॅट्रिक साठी 500 आणि 200 असं 700 रुपयाचं पारितोषिक अजून जमा झालेलं नाहीये. प्रत्येकचा चेंडू सुरेख असा चेंडू आपण पाहतोय थेट फिरवतो यशरक्षक राकेश हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगतो ते सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल प्रत्येकाच्या माध्यमातून. 5 चेंडू हाताळले गेलेत आणि अवघ्या 6 धावा दिल्या प्रत्येकाने. सुरेख गोलंदाजी. लोअर फुलटॉस चेंडू थोडासा स्लोअर डिलिव्हर केला होता आणि निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 6 आणि दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 12. प्रति षटक 6 धावांची सरासरी राखलेली ती जयभवानी मोरनी संघाने. निश्चितच जिथे प्रति षटकामागे जवळजवळ 14.50 ची सरासरी राखायची होती परंतु इथे सरासरी आहे ती 6. हॅलो. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज करण. एक
अष्टपुलाचा खेळाडू करण आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी तिसरं षटक हाताळताना सलामीचा आलेला फलंदाज अजूनही मैदानावर आहे. निश्चित ज्या वेळेपर्यंत मिलिंद मैदानावर असणार सामन्याची चुरस तो निश्चितच निर्माण करेल. जरी अवघड असं आव्हान निश्चितच आहे परंतु अशक्य असं काही म्हणता येणार नाही. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर पडलेली ती जयभाव आणि मोरनी संघाच्या धावसंख्या धावून पोहोचते ती 2-13. अजूनही 44 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. चेंडू जातोय उंच 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 आणि सीमारेषे षटकार. डीजे दरम्यान सचिन यांच्याकडून प्रति षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि दिलीपजी शिंदे साहेब यांच्याकडून सुद्धा प्रति षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. दरम्यान समीकरण बदलत आहे. 11 चेंडू 38 धावा. करंट टू मिलिंद. हा चेंडू सुद्धा जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमारेषे पार षटकार. ज्या प्रकारे मी बोललो होतो की ज्या क्षणापर्यंत मिलिंद मैदानावर असणार आहे तोपर्यंत सामन्याची चुरसही संपणार नाहीये आणि त्याचाच प्रात्यक्षिक इथे दाखवत होतो मिलिंद. द्यायचं आहे. दरम्यान समीकरण बदलतं इथे. 10 चेंडू 32 धावा. दहा चेंडू आणि 32 धावा. आणि निश्चितच किरणजी मोरे आम्हाला कळवत आहेत मिलिंद शिंदे यांच्या गाडीचा क्रमांक सुद्धा 10-32 आहे आणि समीकरण इथे त्यांच्या समोर टाकलेले 10 चेंडू 32 धावा. सामन्यातील चुरस निर्माण करताना इथे षटकार हॅट्रिकची संधी. षटकार हॅट्रिक कॅरी राहील. निश्चितच वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर देऊन गेलेली आहे. गोलंदाज करण धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. 10 चेंडू 31 धावा. करंट टू मिलिंद. यॉर्कर लेन चेंडू. निश्चितच क्रिकेटच्या गोलंदाजीच्या अस्त्रातील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेन चेंडू हाताळला गेलेला तो करण याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा चेंडू वाईट, 5वा चेंडू निर्धाव. 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. पुढचा चेंडू सुरेख असा फटका बॉलर बॅकड्राईव्ह चेंडू जातोय सीमारेषेलगत इथे माघारी परततोय फलंदाज मिलिंद. बॅक टू पॅव्हलियन धावाच्या स्वरूपात एक मोठा हादरा इथे जयभाव आणि मोरनी संघाला. प्लास्टिकची टिकली आली काय प्लास्टिकची टिकली आली तुला सुनबाय भेटली भारी तुला सुनबाय भेटली भारी. या प्रकारची फलंदाजी मिलिंद करत होता. निश्चितच त्याला स्ट्राईक देण्याची नितांत आवश्यकता होती आणि माघारी परततोय तो मिलिंद. धावबाच्या स्वरूपात सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते आदित्याच्या माध्यमातून. समीकरण इथे बदलत आहे. डाव्या हाताचा फलंदाज पंकज. पाहूया स्ट्राईक काय देता आली नाही मिलिंदला परंतु षटकारांची आतषबाजी निश्चितच पाहायला मिळेल ती पंकजाच्या माध्यमातून आपल्या होम ग्राउंडवर. फटका तर सुरेख म्हणता येईल परंतु त्या फटक्यावर किती धावा पटकवण्यात यश मिळतं. निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर.
या षटकातील 5 चेंडू झाले आहेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सात चेंडू आणि 28 धावा. हा चेंडू जातो उंच 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 आणि चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक कल्पेश गडी बाद होतोय. पंकज बॅक टू पॅव्हिलियन. समीकरण बदलते. 7 चेंडू 28 धावा. धावा. आपण पाहतोय मैदानावर जाताना फलंदाज प्रवीण. पंकज माघारी परततोय. निश्चितच इथे षटकार चौकाराची आतषबाजीची आवश्यकता होती. इथे जर एखादा षटकार पटकावला गेला असता तर निश्चितच थोडीशी चुरस निर्माण केली गेली असते, परंतु गडी बाद होतोय. पंकजाची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो फलंदाज प्रवीण. प्रवीण आणि रोहित. स्ट्राइक एंडला तो फलंदाज रोहित. नॉन स्ट्राइक एंडला तो प्रवीण. षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज, एक अतिशय अनुभवी असा गोलंदाज राकेश निवळे. गेल्या अनेक वर्ष या क्रिकेटच्या मैदानावर, या कोयना समाजाच्या क्रिकेटच्या मैदानात, त्यासमोर या शेलार अंबाडी असोसिएशन मध्ये सुद्धा त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला. असा राकेश गोलंदाजीसाठी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. निश्चितच इथे चूक घडलेली आहे एका मिलिंद याच्याकडून, कारण निश्चितच ज्या क्षणाला त्याला स्ट्राइक घेण्याची नितांत आवश्यकता होती त्यावेळेला तो पुन्हा माघारी परतला आणि धावाच्या स्वरूपात माघारी परतला आणि इथे निश्चितच भीमर चेंडू हाताळला गेलाय तो राकेशच्या माध्यमातून. 9+1 अशा 2 धावांचा बोनस मिळालेला आहे आणि हा चेंडू प्लीट असणार आहे. 7 चेंडू 26 धावा. सहा चेंडू आणि 26 धावा. धावसंख्या झाली ती 31. 3 षटक समाप्तीनंतर पुढचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते लेग बिफोर विकेट साठी, परंतु त्या दरम्यान 1 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज लेग बाईटच्या स्वरूपात. आणि या एका धावनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. 5 चेंडू 25 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू जातोय, पाहूया यश क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि इथे हादरा मिळतोय जयभवानी बोर्नी संघाला. रोहित बॅक टू पॅव्हिलियन. अतिशय अष्टबल नावाजलेला असा अष्टबल खेळाडू किशोर आपण स्ट्राइक रेंजला पाहतोय, परंतु इथे समीकरण खूपच कठीण होऊन बसलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवर. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळतंय राकेशला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्येची गरज आहे ती 25. एक अशक्यप्राय असं आव्हान. लोअर फुलटॉस चेंडू, स्लोअर वन असा चेंडू, लेग कटर असा चेंडू राकेशचा. एक धाव देऊन जातोय किशोर याला. राकेश टू प्रवीण. राकेश टू प्रवीण आणि हा चेंडू स्लोअर वन चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन जातोय जयभवानी मोरनी संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकच 34 धावसंख्येवर.
निश्चितच सामन्यातील चुरस संपवली आहे ती गोलंदाज राकेश याने. राकेश टू आणि हा लोअर फुल टच चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. दरम्यान मंचावर आगमन होत आहे महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आमचे मित्र दीपकजी जाधव साहेब. आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. त्यासोबत त्यांचे मेवणे दीपक उतेकर आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मैदानावर यायचं. आकाश मोरे रामावडी संघाचे कर्णधार. दीपकजी जाधव साहेब गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला मैदानामध्ये दिसलेले नाहीत, परंतु आपल्यास विनंती की आपण स्टेजवर तरी यायचंय. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आमचे कॉलेज जीवनापासूनचे परम मित्र दीपक जाधव, त्यासोबत त्यांचेच साडू